राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारने उघडली तिजोरी। आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल आणि शेतकरी असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आलेली आहे की राज्य सरकारने आता 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जो निर्णय घेतलेला आहे तो आहे की सततच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याच्यासाठी आता राज्य सरकारने 255,69,60,00,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यास देखील सुरू आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, दुसरा मोठा असा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर डॅमेज होत होतं, त्याच्यासाठी आता राज्य सरकारने 232 कोटीचं कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार राज्य सरकार करत आहे आणि याच्यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेत राज्यातील सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। हा देखील राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याकरिता NDRFच्या दराच्या दुप्पट दरानं शेतकऱ्यांना आता मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 2 हेक्टरची मर्यादा आता 3 हेक्टर केलेली आहे आणि जिरायती जमिनीसाठी 13,600 रुपये, बागायती जमिनीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये इतकी मदत आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।